गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी छान देवपूजा करून घेतली. आता बऱ्याच जणांनी मला विचारलेलं की हे अगरबत्ती आणि धूप स्टँड मी कुठून घेतलं आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते आहे. इन केस तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आज एक मेकअप लुक करायचा होता मला, त्यासाठी म्हणून सर्व प्रोडक्ट मी टेबलवर काढून घेतले. जेवढे लागतात आहे तेवढंच काढले, एक्स्ट्रा काही काढले नाही. नंतर आवरायला खूप भारी जातात. तर ही माझ्या भावाची फ्रेंड आहे, तिच्यासाठी हा लुक केलेला आहे आम्ही. तिला असा लुक करायचा होता सो ते केला. आता तुम्हाला खूप जास्त व्हाईट वाटत असेल, पण मेकअप अजिबात तसा झालेला नाही आहे. जसं जसा वेळ जातो तसा तो सेट होतो, ब्लेंडेबल दिसतो, त्यामुळे म्हणून ते आता तसं दिसतंय. त्यात लाईट इफेक्टमुळे जास्तच. शॉपमध्ये फोटोज काढले, नंतर गार्डनला आलो. गार्डनला फोटोज व्हिडिओज काढायचे होते. पाच सोबत होता म्हणून ते बरं पडलं. आम्ही छान छान फोटोज व्हिडिओज काढले. पाचने आम्हाला बऱ्याचशा क्लिप्स काढून दिल्या. मेकअप ना खरंच जसा जसा वेळ जात होता ना तसं जसं एवढा जास्त ब्युटिफुल दिसत होता आणि तिच्यावर तो खूपच जास्त खुलला होता आणि तिलासुद्धा खूप आवडला. आता विदाऊट फिल्टर हे फोटोज आहेत, सो तुम्ही बघू शकता खरंच लुक किती छान झालेला. जेवढं व्हाईट दिसत होतं ना तेवढं ते अजिबातच नाही आहे. आता हे आम्ही नॅचरल लाईटमध्ये काढलेले फोटोज आहे, खूप ब्युटिफुल असे आले आणि त्याहून ब्युटिफुल ती दिसत होती. मी मात्र निवांत बसलेले होते, कारण पार्थ असल्यामुळे मला फोटो व्हिडिओचं काही टेन्शन नव्हतं. त्याने छान काढून दिले. नंतर या दोघींना जायचं होतं, सो आम्ही शॉपवर आलो, म्हणजे शॉपवर जातोय. त्यानंतर त्या दोघी निघून गेला. मला मात्र हा मेस आवरायला खूप जास्त वेळ लागला, कारण सर्व इकडे तिकडे झालेलं होतं. मी ते सर्व आवरून घेतलं. त्यानंतर रात्रीला घरी गेले. घरी प्रिशूसाठी मावशीने आज एक गिफ्ट आणलेलं आणि तुम्ही तिच्या चेहऱ्यावरची खुशी बघताय. तिला गिफ्ट काय करतं काय माहिती, पण ना ती खूपच जास्त खुश होते आणि म्हणून मावशीला तिच्यासाठी गिफ्ट आणायची सुद्धा तशीच मजा येते. तर तिच्यासाठी गिफ्टमध्ये इथे बॉटल आणलेली आहे. बॉटल का, कारण प्रिशू अजिबातच पाणी पित नाही. बॉटल दिली तर मात्र ती छान पाणी पिते आणि पाणी न पिल्यामुळे मग खूप जास्त नंतर पुढे त्रास व्हायला लागतात. त्यापेक्षा बरं आहे बॉटलनी ती छान पाणी पिते. इथे खेळली छान. नंतर आम्ही आत्याकडे जायला निघालो, कारण तिथे आमचं छोटंसं सेलिब्रेशन आहे. आता जेव्हापासून सायकल आली आहे तेव्हापासून प्रिशूचं असं आहे की मला सायकलमध्येच घेऊन फिरा. सो तिला घेऊन गेलो आणि तिथे गेल्यानंतर दादाला ती पर्स देते आणि म्हणते की मला भूर घेऊन चल. भूर तर आम्हाला जरा जास्तच कळतं आणि मामाच्या सुद्धा भाची लाडाची, सो तो तिला घेऊन भूर गेला. तिकडनं येताना छोटासा केक घेऊन आला, कारण आमचं बहिणी भावांचं मिळून छान असं छोटंसं सेलिब्रेशन होतं. कशाचं काय ते मी तुम्हाला नंतर सांगते, पण एक छानसं सेलिब्रेशन होतं. प्रिशू आहे अनायसे, तर आम्ही विचार केला की तिच्याच हाताने केक कटिंग करूया. ब्लूटूथवर गाणे लावले तर मॅडम स्वतःच नाचायला लागल्या आणि तिला बघून आम्हाला सुद्धा खूप खुशी झाली. आम्ही सुद्धा तिच्यासोबत नाचायला लागलो. मस्तपैकी इथे खूप सारं नाचून झालं, केक कटिंग करून झालं, केक खाऊन सुद्धा झालं. नंतर आम्ही गेलो घरी. रात्रीला पार्थसोबत इथे प्रिशू मस्ती घालते, कारण पार्थ सकाळपासून घरी नव्हताच आणि हा सुद्धा मामा आमच्या खूप जास्त लाडाचा आहे आणि मामाच्या भाची तर काही विचारूच नका. नेहमीप्रमाणे आमचा दिवसाचा शेवट या मनी माऊसोबत मस्ती घालूनच झाला. चला, मी या मिनी ब्लॉगला इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट कुठल्या तरी छानशा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.